दाखल झाली. आपण पहिलीमध्ये मराठी वाचनाची कशी सुरुवात केली. सुरुवातीला तुम्हाला मुळाक्षर शिकवले. मुळाक्षर शिकवल्यानंतर तुम्ही हळूहळू शब्द लिहायला शिकले. शब्दांनंतर तुम्ही वाक्य बनवलं आणि वाक्यांनंतर तुम्ही काय मराठी वाचन चांगल्या पद्धतीने करायला लागले. तसंच इंग्रजीमध्ये पण इंग्रजीचा आणि मराठीचा खूप मोठा फरक आहे. मराठीतले उच्चार आणि शब्दांचा आवाज सारखाच असतो, पण इंग्रजीमध्ये तसं नाही. इंग्रजीत काय आहे, इंग्रजीमध्ये तसा गोंधळ असतो, मराठी भाषेत तसा गोंधळ नसतो. प्रत्येक आवाजासाठी एकच अक्षर असतं मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये तसं नसतं. इंग्रजीमध्ये काही अल्फाबेट्स म्हणजे आपण ABCD शिकतो बघा, ABCD हे 26 अक्षर आहेत. किती अक्षर आहेत ते? या 26 अक्षरांना व्यंजन म्हणतात. काय म्हणतात? मग या व्यंजनांचे 2 पार्ट पडतात. किती पार्ट? 2. मग त्या पार्टमध्ये काही व्यंजनांचा आवाज सारखाच असतो, उच्चार पण सारखे असतात, आणि काही व्यंजनांचा आवाज वेगळा असतो आणि उच्चार वेगळा असतो. मग त्याच्यापैकी आपण पहिल्या भागामध्ये कोणते व्यंजन येतात? आता इकडे लक्ष द्या. बी. बी काय आहे? बी फॉर